कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिक वरद हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मानव ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय सद्गुरुनाथ भगवान की जय सद्गुरु गंगागिरी महाराज की जय 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 व शुद्धे उदार प्रसिद्धे अनवरतानंदे वर्षिती विषय वेळ मिठी दिधलिया नुठी ताठी ते तुझी गुरु कृपा दृष्टी निर्विष होय गुरुर ब्रह्म गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि सद्गुरुतं नमामि जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाची मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार माझा श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा पूजा सत्य मंत्र सत्य सत्य देव निरंजन गुरुवाक्य सदा सत्य सत्य एक परम पद तपो ज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योगम मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नितिं नमो नारायण गिरी परब्रह्म स्वरूपम नमो नारायण गिरी परब्रह्म स्वरूपम जय जय व शुद्धे उदार प्रसिद्धे अनवरतानंदे वर्षिती ग्रंथराज ज्ञानेश्वरी आणि या ज्ञानेश्वरीतील 12व्या अध्यायाची मंगलचरणी ज्ञानेश्वरी म्हणजे देवभक्ताचा संवाद आहे. दुसऱ्या अध्यायापर्यंत जेव्हा अर्जुनाला भगवंताचा पायावर डोकं ठेवलं शिष्यम स्तेहम तेवढून पुढं ज्ञानेश्वरी हा गुरु आणि शिष्याचा संवाद आहे बरं का. जेव्हा अर्जुनाला शिष्यत्व पत्करलं आता तूच बाबा मला सांग कारण मोह आपल्याला भगवंताकडे जायला एकच अडचण आहे सगळ्याला का आपण ह्या याच्यात गुंतलो मायात गुंतलो आणि हे काय उंजाचं खेळ नाही आणि म्हणून कोणाला तरी शरण आणि कोणी बाबा इथं शरण जायजोगा त्याला कोणाला जावं शरण आणि जो मुक्त आहे आणि जो मुक्त आहे तोच सोडेल आता बांधेल कस काय सोडेल जो मुक्त आहे आणि ह्या विश्वामध्ये फक्त माझे संत आणि हे जीवन मुक्त अवस्थेत नाही आपल्याला त्या अवस्थेपर्यंत त्या परमपदापर्यंत त्या भगवंताच्या धर्मापर्यंत आणि हेच आपण भगवंत नाही काय त्याच्यात खोट काय पण त्याला आवरण आलं महाराज आणि संत तरी करत्या काय काय करत्या संत सांगते बाबा तूच देवी आता हे काय खोट आहे पण मग कशासाठी ह्या दिंड्या कशासाठी वाड्या कशासाठी संतांचा एवढा तास का बाबा ह्या जीवाला एक भ्रांती पडली भ्रांती तरी काय पडली पहिली भ्रांती मी देह हीच पहिली भ्रांती पडली आणि संत तरी करत्या काय महाराज ही भ्रांती घालायसाठी सगळा खटाटोपी श्री क्षेत्र चिकनगाव ते श्री क्षेत्र पैठण आणि सद्गुरूच्या सोहळा महाराज हा
सद्गुरूचा सोहळा आहे. जीवनात अनेक सोहळे येत्या, पण ज्याच्या सोहळ्यात आपण संतांच्या सोहळ्यात जर भाग घेतला, संतांच्या सोहळ्यात जर यथार्थ सहकार्य माझं म्हणून जर केलं, माझ्या सद्गुरूचं म्हणून जर केलं ना महाराज, आपल्या जीवनात संत सोहळा करून टाकीत्या. नवीन जीवन कृतार्थ होत महाराज. पण संत म्हणते ना, सर्व भावे दास झालो त्यांचा. आपल्या सर्व भावांना होत नाही, म्हणून अडचणी महाराज. म्हणून हा खटाटो, या दिंड्या असतील, वाऱ्या असतील, हे साधे परिश्रम नाही महाराज. आपल्याला नुसतं आता आम्ही नुसते पिशी घेऊन येले, पण काय चीज कमी नाही महाराज. कारण हा माझ्या संतांचा सोहळा आहे. आणि करून तरी घेणारे कोणी महाराज? कोण करत? अरे शिकविता धनी वेगळा असे. आपल्याला वाटत मी करतो? नाही महाराज. आणि ही भ्रांती पडेल आपल्याला, आणि ही भ्रांती आणि हे काढायचं काम संत करीत राहत्या. म्हणून माऊली नाही तर, कारण पुढं देव भक्ताचा जर संवाद चालू झाला तर दुसरं काही करता येत नाही. माऊलीचा भाव पहा. अरे ते जगदंबा मातेला विनंती केली, जय जय व शुद्धी तू उदारे, श्री गुरु माऊली तुम्ही उदारे आणि प्रसिद्धी नाही. आणि सतत आनंदाचा वर्षाव करीत असत्या. सतत सतत जीवाला त्या सुखाच्या आणि डोहात बुडायचा प्रयत्न करीत असत्या. पण जीव हा मायाच्या अधीन, देव संतांच्या अधीन. आणि संत हे एक पात्र असे, श्री गुरु हे पात्र असे, ते स्वतंत्र आहे महाराज. जीव मायाच्या अधीन असल्यामुळे त्या आनंदापासून तोडक झाला. आणि संत तरी करत्या काय? तोच आनंद सेवितो हा रस, वाटितो अनेक, घ्या रे होऊ नका रानबरी. काय इकडे तिकडे हिंदू बसले बाबा. या संसारात दुःखच दुःख आहे महाराज. जिडा हात घातला तिला आपण सगळे त्याच्यातले माझ्या सगळं. पण हे संतांना अनुभवलं महाराज का संसार दुःख मुळ किती प्रमाणात सांगता येतील. चोहकडे हिंगळ विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ काम क्रोध हे मागे लागेल महाराज. शनी पाठी लागले ओढाळ, करुणा मी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ. कोण ह्या विश्वातून मला आणि ह्या अज्ञानाच्या आणि बाहेर काढीन. तर माऊली म्हणतात, बाबा तू तेथे कोण सोडविन एका सद्गुरु वाचून. ह्या सद्गुरु शिवाय ह्या भवबंधनातून. आणि देव काय करायचंय महाराज? देवाची ओळख करून द्यायला. जसं आपण कोर्टात भांडण टाकलं, डायरेक्ट भांडता येतं का आपल्याला? मध्यस्थी वकील. आता संतांना आपला हमीपत्र घेतलं महाराज. स्वतः हे मंदिराचा कळस 1 किलोमीटर वरून दिसन, पण पाण्यात गाडलेला दगड दिसणार नाही महाराज. तसं संत स्वतः गाडून घेते. एका बीजा केला नाश, स्वतः गाडून घेतलं. तेव्हा कळस महाराज. कळस सामान्य संतांनी गाडून घेतलं. ज्ञान देव रचिला पाया, उभारले देवालया महाराज. तेव्हा शिक हे मंदिर उभं बरं का. इड देव बसवायचा आहे आपल्याला. नवे नवे देव आहेच, फक्त ती भ्रांती काढायची. मल आणि विक्षेप हे आपले निष्काम कर्माना, तीर्थयात्रांना, अनेक पुण्यकर्म केल्याना जातील महाराज. पण आवरण नावाचा दोष माझ्या सद्गुरु शिवाय कोणी काढू शकत नाही. आवरण नावाचा दोष नवे नवे त्याच दिवशी आपलं आवरण काढलं, पण जीवाला असा त्याचा विश्वास नाही. त्याच्यासाठी हे चिंतन, त्याच्यासाठी वाऱ्या. त्याच दिवशी ज्या दिवशी लावून या हात, कुर्बानीला माथा, सांगितले चिंता न कर. आता तुला चिंताच करायचं काम नाही. पण हा जीव मायाच्या अधीन घुटला. आणि ही माया विघ्ने भ्रमाला खरी, म्हणता मी माझे निगरी. हे तो संपत्तीचे वारे साचो कार्य जाईल. नामदेव महाराज म्हणते हे खरं आहे का बाबा? तू ह्या भ्रांतीत आणि कोणाला माझं म्हणून राहिला. आणि संतांचं काय महाराज? ते माझं म्हणते फक्त देवाला, नाही तर माझी आठवणच विसरली. देवा आता आयसा करी उपकार. ह्या देहाचा विसर पडायसाठी कुठं नाही सगळे बरं का. हा उठा ठेव ही धावपळ असन, हा एवढा जोडजमा हे सामान्य काम नाही महाराज. 4 पाहुणे आले तर घरी धावपळ होती. हे मंडळी आपल्यासाठी काय आधीच वाट पाहत राहते महाराज. कारण त्यांना सुद्धा त्या प्रेमाचा अनुभव घेतला. संत तत्व एक, संत कोणते असो, संत तत्व एक. एकदा हे संप्रदायाचे एकदा कपडे काढून ठेवा लागतील बाजूला, तेव्हा शिकले मेळ बसतो महाराज. संत काय जवळ इकडं काही ते झालं तर महाराज संत स्वतंत्र अवतार घ्यायला.
स्वतंत्र आम्ही वैकुंठवासी मुक्त अवस्थेत जगणारे संत आहे. आणि जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा तेव्हा संत अवताराला येत्या आणि आपलं अवतार कार्य आणि झाल्यानंतर पुन्हा थांबत नाही बरं का. आणि हाय त्या वेळेस संत कळत नाही. जीव जीव दश येते तवर संत कळत नाही ना महाराज. हाय तवर कळणारा लय भाग्यवानी, कळाला ना नाही कळाला असं नाही ना. पण हे काय होतं महाराज, आपली त्याच्या संग अनन्यता नाही राहत. सगळ्यात मोठा गुन्हा हा झाला का आपण अनन्य होत नाही. अनन्य चिंतयंतो महा ए जना परी उपसते, त्याचं सगळं मी करतो म्हणे. पण संतांच्या संग आपण अनन्य होतो का? अनन्य होत नाही. आणि अनन्य होत नाही म्हणून त्या सुखाला मग होतो आपण. संत हे सुखरूपी आणि आपलं स्वरूप तरी काय महाराज, आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगीचे ते आपलं स्वरूप. संत तरी काय ओळख करून देतात, बाबा तू बद्ध नाहीये. संत काय तेच आनंद आपल्याला कुठून आणून टाकला का? अनुग्रह दिला. काय दिला अनुग्रह आपल्याला? प्रमोट केला. असं काय प्रमोट केला? हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव भक्ता माझे राव आणि ज्ञानी या तोच. आपण कोणाला ज्ञानी म्हणतो महाराज? 4 अभंग आले आमच्या सारख्याला, तो ज्ञानी झाला नाही महाराज. ज्ञानी नाही तरी परमात्मा एक वस्तू असे जे तया दिशे ते ज्ञानस्थळ. तो भगवंत विढला जाण्याचा पिंड देह स्थिती ब्रह्मांडी पसारा हरी विन सारा व्यर्थ ब्रह्म. पिंडातला कळाल्याशी ब्रह्मांडातला कळायचाच नाही. एकदा या पिंडातला आणि संतांना दाखवला कुठला आपला पिंडातला दाखवला आणि ते त्या अनुभूतीवर हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव भक्ता माझी राव आणि ज्ञानी तोच. माझे संत स्वतंत्र आणि ह्या अवस्थेचे संत आज बर का. ऐसा ज्याचा अनुभव विश्व देव सत्यत्व देव तयाजवळ असे पाप नाशे दर्शनी. अशा संतांचं नुसतं दर्शन या बाबाच्या पालखी मागे जरी हिंडलं तरी जीवन मुक्त होऊन जाईल महाराज. हे याचा महिमा आहे. कारण तुका म्हणे पापे जाती संताची आजटी ने घे माझी फुकट तरी घेत नाही जीव. त्याला काय ने घे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी म्हणे फुकट पण घेत कोणी. आणि संत आज घातला दुकान देते आली अशी गाणं घ्या घ्या म्हणते आणि म्हणतो म्हणे खोटचे काय काय घेतो का जीव. जीवाला सत्यत्व वाटत का महाराज? संतांना स्वतः सांगितलं प्रमाण मी स्वतः सेवन केलं आणि वाटू राहिले. कारण संत हे असं कारण बादली जवळ येते पुढे महाराज बरोबर सांगत राहत्या. तर गळ्याला खाली जायचं काय काम राहतं? जो गळे आमच्याकडे गळ म्हणते त्याला, तुमच्याकडे काय म्हणत असं भाषेत होईल थोडाफार फरक. पण त्या गळ्याला खाली जायचं काय काम राहतं महाराज? फक्त बादली लोखंडाची गळा लोखंडाचा आहे. तसं या संताला माहिती हा माझा अंश आहे, भगवंताचा अंश आहे. आणि हा पोरका होऊ राहिला ह्या दुःखातून जीव सुखरूप आहे. सुखरूप असून तो दुःख होऊ राहिला मग त्याची जबाब शिवदशा जाईन महाराज. आणि संत तरी काय करतात? जीवदशा घालून. आणि जीवदशा गेल्यावर तो शिवाची महाराज संतांची नुसती कृपा झालेली महाराज. फक्त त्या जीव कृपेला पात्र होत नाही. नाहीतर त्याच दिवशी कृपा त्याच दिवशी सगळं महाराज. संत माग काही ठेवत नसत्या त्याच दिवशी कृपा होईल आपल्याला. हे आसू दिठी जयावरी झळके तो पद्मकारे माथा पारुकी तो जीवाची नव्हे तुकी महेश. त्याच दिवशी त्याला भगवान भोले बाबाच्या पंथीला नेऊन घातलं. संत तत्व एक मी सांगत होतो तेच सच्चिदानंद साईबाबा तेच ज्ञानेश्वर माऊली तेच तुकोबराय नवे नवे आपल्या मालिकत पहा महाराज. हंस ब्रह्मा अत्री दत्त नारायण लक्ष्मण बलभीम सखायानंद बंडो बाबा केरो बाबा असतील श्रीपाद बाबा असतील महाराज. ते तत्व एक आहे. आणि हे कामाला आपल्यासाठी ते तत्व पुन्हा अवताराला येतं आणि आपल्याला त्या आनंदाचा आणि त्यांना वाटतो यांना स्वीकारावा तो आनंद. जीव हा सुखरूप आहे मला सुखरूप आहे. पण त्याच्यावरती आवरण आलं भ्रांती आली आणि तो मायाच्या अधीन झाला. त्याच्यामुळं तो त्या आनंदापासून परत झाला. काय करावं लागतं महाराज याच्यासाठी? जीवाला फक्त त्या ज्ञानाचा जर ते ज्ञान पाहिजे बरोबर मागणी जरी म्हणी आठी आणावे तरी संताया भाजावी. संत आणि भगवंत या गोष्टी दोन नाही. पहिली गोष्ट तुकाराम महाराजांनी जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. कुठं देव पाहते महाराज? तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती महाराज. आता हे बोलायला दोन्ही नाही तर संत आणि देव फरक नाही महाराज.
काही फरक नाही. आणि ज्याला आपले सद्गुरू सोडून जर काही मोठं वाटत असेल ना, समर्थ रामदास स्वामी म्हणे त्याच्या इतका करंटा शिष्य तो काही प्राप्त नाही होऊ शकत. आपले सद्गुरू सोडून जर एखादा देव पाहत असला महाराज काहीच प्राप्ती नाही होणार. जे आल्या आयुष्यात त्याला कधीच प्राप्त नाही होणार. सद्गुरू हे तत्व, सद्गुरूची प्राप्ती सगळ्या परमार्थ कशासाठी? फक्त सद्गुरूच्या भेटीसाठी. आणि तिथून पुढे फक्त महाराज दास होऊन राहावा. पण आता आपला प्रभाव थोडा उलटा आहे. प्रत्येकाला वाटत की आमच्याकडचं सांगतो, प्रवचन करावा, कीर्तन करावा. आणि ह्या उपाधीना महाराज अनन्य होत नाही जीव. उपाधी ही उपाधी. आणि संत तर सांगत आहे ही सुद्धा उपाधी टाकायची. ह्या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत. या सगळ्या उपाधी महाराजांनी याच्यात ते चैतन्य सत्य आणि ते तत्वज्ञ संत स्वीकारते. संत कोणाला म्हणतो आपण? आपल्याला जायचं नाही तिकडे महाराज. पण संत हे एक अवस्था आहे. संत कोणी देहधारी समजू नका. असं कोणी बर का आपल्यापर्यंत ज्यांनी हा प्रसाद आणला महाराज, लाख लाख त्या भगवंतानं आपल्याला कृपा केली. आणि भगवंतानं कृपा केल्याची संत आपल्यापर्यंत येते नाही. आणि संतांचं झाल्याशी भगवंताचं यथार्थ स्वरूप कळणार नाही. म्हणतो तोपर्यंत विषयी बाबा ते माऊली हा भेद तोपर्यंत महाराज. आणि संत हाच भेद काढीत राहते महाराज. कारण म्हणून मी सांगत आपला विषय चालू होता की संतांचं घेऊन राहा. आणि संतांचा जो साधवाचा अंकित जीव झाला तयाचा भार असे निरंजनाला नारायणाचा भ्रमदूर केला. विसरू कसा मी गुरु पादू केला. सद्योग पंथीची घरी आणि आली. अंगेची माते परब्रह्म केले. अखंड गोड रवी उठेला. विसरू कसा मी गुरु पादू केला. म्हणून माऊली महावैष्णव ज्ञानोबा राय सांगता भ्रांती पासून गिरतले गुरु वाक्य म्हणत होतले. आणि हरवण्या घातले आत्मस्वरूपी महाराज. आपलं स्वरूप काय महाराज? अमर आहा अमर आहा खरे की पहा खोटे. पण देह न म्हणो देह माझा मग भरवासा करेल. देहाचं जोपर्यंत तादात्म्य तुटत नाही आणि देहाचं तादात्म्य तुटायसाठी हा सगळा खटाटोपी महाराज. देह तादात्म्य जोपर्यंत आहे ना, हा देह संत म्हणले मी सांगितलं प्रमाण का देहाचा विसर पडल्यावर खाली काय राहिलं महाराज? मी देह हे सरे. जेव्हा हा देह सरण महाराज संतांच्या कृपेनं, संतांच्या बोधानं, संतांच्या वचनानं मी देह ही भ्रांती जेव्हा जाईल, स्वतःची भ्रांती गेली तर मग भरला भरे विठ्ठल मग भरला गणदाता हरी दिशी. साधू बोध झाला तो मरोनिया ठेवला. काहीच मरला अनुभव महाराज. परमार्थ हा अनुभवाचा आहे बरं का. हा एखादा किती दिवसाचा परमार्थ करीत असेल पण आपला चालू होता ते ज्ञान पाहिजे बरोबर. ते ज्ञान जर तुम्हाला पाहिजे असेल तर तिथंच जावं लागत. संताजवळच जावं लागत. एक राजा होता, गुरुवारी उदाहरण सांगत राहते. आणि तिथं एक त्या गावात त्याला सोनं बनवता येत होतं. सोनं. आणि राजावर अकस्मात थोडा वाईट प्रसंग आला. ते म्हणे आता त्याला आणा, आपण ते सोनं बनवून तरी आपल्या कामात येईल. दुष्काळ पडला आणि तो आला. आता तो काय सहजी सांगा ना साधूला, त्याला त्या साधूला ते ना तुरुंगात टाकलं. मग राजाचं प्रधान म्हणे त्याला तुरुंगात टाकलं. तो सांगायचं त्याच्या हातात. त्याला सोडून द्या, त्याचं तिथं राहून पाहावं लागेल म्हणे आपल्याला. सोडून दिला तो तिथं आपला मस्त गिरीकंदरामध्ये जाऊन त्याचा तो उद्योग चालू. मग ह्या राजाला राजाचे कपडे काढून ठेवले आणि मग तिथं केला. त्याचं शिष्यत्व पत्करलं आणि वर्ष 2 वर्ष राहिला तिथं. आणि ते सगळ्या प्रक्रिया माहीत करून घेतल्या. आणि पुन्हा आला म्हणे आता त्या जोगड्याला धरून आणा म्हणे. आणि तुलाच काय सोनं बनवता येतं म्हणे. आता मी सुद्धा बनवतो. त्या महात्म्याचं वाक्य महाराज. हा दृष्टांत जाऊ दे तिकडं. काही तो घशी होगी म्हणे, कुठंतरी घसली असेल म्हणे. तसं तुला प्राप्त नाही होणार. मग आपल्याला जर ते ज्ञान पाहिजे असेल, जे ज्ञान भोले बाबांना आणि माता पार्वतीला दिलं, शिर सिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्णकुहरी सांगितले त्रिपुरारो नेमते. माऊली म्हणे मला माहिती पण पहा म्हणे तुम्हाला जर पाहिजे असेल हे ज्ञान, जे गुह्य ज्ञान हे जर पाहिजे असेल बाजार भरले परमार्थाचा.
परमार्थाचा बाजार भरले महाराज. आपल्याला तो विषय काढायचा नाही, पण आपल्याला जी वस्तू श्री गुरु कृपेला भेटली या वस्तूचं मोल कळावा याच्यासाठी हा एवढा अट्टाहाशी महाराज. आणि म्हणून आणि मग ते ज्ञान जर पाहिजे असेल तर सेवा महत्वाची. सेवा तरी काय करायची महाराज? आपल्याला कोणा दक्षिणा मागितली, कोणा काय मागितलं महाराज आपल्याकडं? सगळे ह्या याच्यात जर आता सध्या महाराष्ट्रात जर असेल फक्त हा संप्रदाय सोडून माझ्या मतानं तरी काय कुणीकडे नाही राहिलं महाराज. आम्ही योगीराज गंगागिरी महाराजाच्या परिसरातले माणसं आहे, त्या सानिध्यातले माणसं महाराज. साधू होते योगीराज गंगागिरी महाराज. हे गोदावरीवर अशी घोंगडी टाकली ना तर पैन तीराला जात होते. आणि आज असं जाजवलेल्या विश्वामध्ये आज सगळ्यात मोठा सप्ताह जर असेल तर योगीराज गंगागिरी महाराज आता झाला, आमच्या वैजापूर तालुक्यातच झाला. टँकर नाम ते राहते. आपल्याला ते सांगायचं नाही, सांगायचं काय का साधू काय असतो. आणि आता ते ब्रह्मचारी मग आपलं नेमकं हेच चुकत तर मग आपल्याला अजून तिकडे वेळ आपल्याला अजून याच्यापेक्षा कोणी मोठा भेटंक काय. पण महाराज संत आणि माऊली सांगा त्या मी आणि माझी आठवण जयाचे विसरले अंतकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर. 18 संतांमध्ये माझे सगळे संत आहे. माऊलीचे 4 भावंड सोडून सगळे संसारिक होते. कसा प्राप्त केला त्यानं? नवे नवे मोक्ष त्यांच्या घरी पाणी भरीत होता. देव त्यांना मागा म्हणत होता तरी मागत नव्हते. मोक्ष आम्हा घरी का मारे ते दोषी तुकोबराला मोक्ष घे तुला. ते म्हणे मोक्ष नको आम्हाला, मोक्ष आमच्या घरी पाणी वाढायला म्हणे. मोक्ष आम्हा घरी का मारे ती दासी होय सांग तैसे तुका म्हणे हरिनाम कीर्तन. संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी. भक्ती हा एक पुरुषार्थ आहे महाराज. भागवत चांगलं जर बारीक वाचलं ना धर्म अर्थ काम आणि मोक्ष एवढे पुरुषार्थ सांगितले. पण माझ्या नाथ बाबांना त्याच्या पुढे जाऊन सांगितलं भक्ती हा स्वतंत्र पुरुषार्थ आहे महाराज. ज्याच्याकडे भक्ती आहे ना त्याचे हे 4 पुरुषार्थ त्याच्या मागे येत्या. पुढे भक्तीने धरली हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म यती स्थिर केली ती अचपळ होती. सिद्धी लावणी आणली पंथिगा. म्हणून असे सद्गुरु आणि माझं हे माऊलीचा भावता पहिल्या अध्यायात ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा देवा तुझ गणेश. पहिल्या अध्याय गणपती म्हणले. तिथं थोडं पुढे गेलं त्याच मंगल चरणामध्ये म्हणे मज हृदय सद्गुरु जेणे तारिलो हा संसार करू. 9व्या अध्यायात माऊली म्हणे तैसा हृदया मध्ये मी रामू. तेच तत्व. ते तत्व कधी गणपती केलं, कधी सद्गुरु केलं, कधी प्रभू रामचंद्र केलं आणि 12व्या अध्यायात त्या तत्वाला म्हणे जगदंबा पहा. आणि ही अशी जेव्हा साधकाची स्थिती होईल महाराज मग त्याच्या आनंदाला आणि पारावारा आणि विषय वेळे मिठी. सगळ्यात महत्वाचं विषयाला आपल्याला कवटाळले महाराज. ज्याप्रमाणे ते म्हैस चरायला जायच्या पूर्वीच्या काळी आणि धामीन नावाचा प्राणी त्याच्या पायाला असा बहाला घालायचे तशी आपल्याला विषयाला मिठी घालेली महाराज. आणि ती विषयाला संताला विषयाचा विसर पडला. चिंतनामुळं विषयाचा विसर संताला पडला. विषय ही विसर पडेला निशेष. आपल्याकडे वस्तू इतकी पॉवरफुल आहे पण आपल्याला माहित नाही ती तिचं मोल काय आहे महाराज. संतांनी सांगितलं ना पायोची महिने राम रतन धन पायो. वाटलं धन नाम हे धन वाटावा. नाम वाटलं कधी धन? अरे नाम धनाचे परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हावया सतन हे उपाय लाभाचे महाराज. याच्या सोडून काय फुकट आहे ना तो महालाभ फुकासाठी काय महाराज संत सांगत. पण आपल्याला ह्या विषयामुळं एक एक विषय महाराज हे एक एक विषय वर नको. ओले मृत्युकेचे मंदिर आता 6 जण उंदीर कुठा करता की कर याचा नका करू अंगीकार ग संत म्हणे. पण आपल्याला ते विषय सोडते कारण आग लागली. मोठ्या चाऱ्याची वळ लागली, आग लागली तिला आणि हात बांधलेला असं पाणी शिकलं जमन का महाराज. तसं नामस्मरणाला जळतील पापी जन्मांतरीची म्हणे जळत्याच संतांच्या प्रमाणे महाराज. पण आग मोठी लागेल बादलीने पाणी शिकून कसं जमन महाराज. तिला काहीतरी असं मोटर चालू करावं लागेल. तसं नामस्मरणाचा जोर आपल्याला लावा लागेल तर शिकते. आज ती आग्नी ना तो आपलं ते बादलीने पाणी शिकून कधी जमायचं महाराज. असे हे एक एक विषय इतका आणि
प्रबळ झाला महाराज. सगळं ते विषयामुळे आपल्याला तिकडे जाता येणं. लोभ सर्प डंखला करू पाय. नाथबाबा म्हणे स्वार्थ संपत्तीने जड झाला पाय. अशा लहरीने तापला माझा देह. याच्यातून कोण मुक्त करीन तृप्ती वारा घाली गुरु माय. नाथबाबाचा अभंग पहा. सर्प प्रकरणातला लोभ सर्प डंखला करू पाय. कसे कसे विषय ना आपल्याला ते. कामिनी कामाचे डोळा आले पित्त. निंदा रसस्तुती काळे झाले दात. विकल्प वासनेच्या मुंग्या धावात. स्त्री पुत्र जीवा पडली भ्रांत. महाराज कशाच आहे आपण ते करतो आणि ते अनन्यता नाही. आपली विश्वास कमी पडतो. आणि विश्वास जर असेल ना विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता महाराज. आणि म्हणून तो विश्वास वाढायसाठी हे सगळं नियोजन प्रयोजन असेल महाराज. म्हणून सांगितलं आता ह्या असा सर्प लोभ डंखला करू काय. त्याच्यासाठी काय उपाय महाराज. तर गुरु गारुडी आला धावून. बोध वैराग्याचे पाजिले पाणी. विवेक नावाचं अंजन घातलं बरं का. विवेक अंजन घातले नयनी. सोहम शब्द वाजवी नामधुनी. किती प्रमाण लागत महाराज आपल्याला. सगळे ग्रंथ पण पाहायचे पण महाराज. आणि ग्रंथ आहे ना एखाद्या म्हणत असं लिहिले ग्रंथ पाहतो पण ग्रंथ रोडवर नम्र आहे ना. असे ते गाव किती लांब राहिलं दाखवते महाराज. पण खरा नेणारा आणि नावाडी जर असेल तर जया सद्गुरु तारू पुढे. जो अनुभवाचे काशे त्याला अनुभव पाहिजे ना. कोणा नाव कोणाच्या हातात दिलीत बुडून टाकीन तो महाराज. जया सद्गुरु तारू पुढे. ते अनुभवाचे काशे गाडे त्याला भक्ती साधन बर का. अन्यथा नाही अनुभवी सद्गुरु. कारण हे काय कोणाचं नाही महाराज. याच्यातून कोणी उडू कोणी बसू हे संतच वाङ्मय महाराज. तो अनुभव सद्गुरु एकच लीला करले. जे सर्व भावे मजसी बसले. ते आईलाची थोडी सरले माया जाळ. त्याला नावातच बसायचं काम नाही महाराज. काय केलं नाही त्याला नावाचं. फक्त विश्वास. आणि तो विश्वास वयासाठी सगळं हे निवेदन महाराज. काय संतांना कुठून जतन करून आणलं महाराज. हा आनंद काय स्थिती होती. जयाचे चौकटे मानसी. भगवंत म्हणे मी कुठे मी होऊन असे क्षत्र संन्यासी. जया निजली ती उपाशी वैराग्य का. काय काय देतो भगवंत पहा ना तुम्ही. ते 9व्या अध्यायामध्ये काय त्याला वैराग्य मी देणार आहे म्हणे. पण कोणाला देईल. त्याचं अंधकरण ज्याचं शुद्ध झालं. जयाचे चौकटे मानसी मी होऊन असे क्षत्र संन्यासी. मग इड देव राहतो येऊन गोठवाडा राहे तिथे. पण त्याच्यासाठी इड बसायला आपण हे ताडपत्र हे फुटे आथरले महाराज. पण हे इड त्या भगवंताला मग इड हे गबाळ एकदा बाहेर काढावं लागेल का नाही. तू काय म्हणे चित्त करायला निर्मळ. हे गबाळ आहे ना महाराज. हे गबाळ काढलं तिथे भगवंत नाही. आणि मग पहा त्याचं झोपत सुद्धा वैराग्य टिपटिप. वैराग्य 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 कशासाठी लागत बरोबर सांगत राहत. परमार्थात वैराग्याचं काही काम नाही. पण हे गबाळ सोडायसाठी वैराग्य लागत. गबाळ कशासाठी हे वैराग्य कायसाठी. ही लागवडी तुटायसाठी लागत महाराज वैराग्य. नाही तर तशी काय गरज आहे. मग वैराग्याची तशी काय गरज आहे परमार्थात. राक्षी महाराजांना सांगितलं समाधी शतक वैराग्य विवेक श्यामदाम परती साधना महाराज. आणि मन मुख्यत्व आहे. फार परमार्थ जर त्या यांना जर गेलो महाराज सोडून देईन महाराज. आडमठी फक्त एकच करावा संत चरणी भाव धरा. क्षणोक्षणी नामस्मरा मुक्ती सायोज्यता भरा. याची करावे वापरणं महाराज. मग झोपत आपलं वैराग्य टिकून ठेवतो. भगवंत पहा डोंगरेजी महाराज म्हणून महात्मे होते भागवतकार. त्यांनी अनेक भारतात अनेक कथा केल्या. वैराग्य काय असतं आणि विवेक काय असतो महाराज. आणि आता पहा क्षेत्र संन्यास म्हणजे हे जे प्रेमानंद महाराज सगळे दुनिया आता याला गेलती कुंभमेळ्याला. आणि ते ना वृंदावन सोडलं नाही. कारण मग ते ना तिला क्षेत्र संन्यास गेले. त्या जागेच्या बाहेर जात नाही म्हणून भगवंत एकदा हिडा आल्यावर जात नाही. आणि मग असं ते वैराग्य स्वामी विवेकानंदाचा प्रसंग पहा. रामकृष्ण परमहंस स्वामी विवेकानंदाचे सद्गुरू. आणि ते ना बरंच देवी बोलायची त्यांच्या संग. साक्षात जगदंबाचा त्यांचा संवाद चालायचा. आणि आपला चालू आहे झोपत वैराग्य कसं टिकत. मग कोण ते महात्म्याच्या रामानंद ते स्वामी विवेकानंदाचे जे सद्गुरू होते अनेक शिष्य होते त्यांना. आणि मग हे लईच वैराग्य वैराग्य सांगते म्हणे. शिष्यानं थोडी परीक्षा पाहिजे ठरवली. गादीमध्ये पैसे घातले. काही पैसे घातले आणि ती गादी सद्गुरूला टाकली.
पण महाराज ज्या भगवंत ज्याचं ते जे वैराग्य झोपट टिकितो म्हणे. आणि मग पाहिलं त्याने बरोबर म्हणे गादीवर नका म्हणे, मला आता अशी इकडे चटई टाका म्हणे, त्याच्यावर झोपले. म्हणून म्हणे कदाचित याने पाहिलं असं. मग त्यांना जेव्हा झोप लागली आणि त्या झोपात हे शिष्य असतात त्यांचे पैसे ठेवायचे किंवा ते ठेवायचे, पण तो हात असा झोपत सुद्धा असा. मग कोण टिकित महाराज जया निजले अति उपाशी वैराग्य का. पण कळा सद्गुरूचा झाला ना महाराज, तसं नाही म्हणाले, तसं नाही. गुरु चरणी ठेविता भाव आपे आप भेटेल देव, पाहायचंच काम नाही. देव पुढे, देव इथेच महाराज. आणि फक्त त्याचं आवरण नावाचा आणि ते काढून टाकी त्या विषय व्याळे मिठी दुधलिया मोठी ताठी, ते तुझी गुरु कृपे दृष्टी निर्विश्व. पण झालं काय, गाईच्या कासात दुधी आणि गोचिड एक पडदा तोडून रक्त पिऊ राहिला. तू त्या दुधापर्यंत जाईनच ना. तसंच आपलं मी तो उकळी फुटायला आली का चिंतन बघ केव्हा त्या दुधापर्यंत जाऊ महाराज. आपण त्या दुधाचा आपल्याला जरी एकदा जरी त्याचं ते झालं ना महाराज, मग मात्र काही नाही. मग ते म्हणे असं तुका म्हणे देह मग असं आवडत नाही. ती भरीला विठ्ठल काम क्रोध गेले खरं व्यक्ती एकदा हे जर निघून गेलं महाराज. पण त्या गोचिडाला त्या दुधाचं तेच नाही ना. का कमला कंदरू आणि दरदरू नांदणू काहीशी एकीची परी परागशी ब्रह्मरू येरू चिखलची वरे. मोठा पुढं डोळे आणि त्या डोळ्यात कमळाचं झाड गेले आणि लहान लहान ब्रह्मर येत्या आणि तो मकरंद सेवन करून जाते. ते बेंबूक त्या बोळातून निघत आणि फक्त पाण्याच्या वर डोकं काढित पूर्ण जाऊन तिथे चिखल तोडीत. कोणी महाराज आपल्याला आपल्यासाठी उदाहरणी महाराज. ते उदाहरण कोणासाठी वेटकावानी कामच झाली आपली. तिथपर्यंत जवळ जवळ जातो सोडून देतो. फक्त अनन्यता नाही आपली, अनन्यता नाही काही. सततम कीर्तयंतो मा ते म्हणे ना, सदा नाम घोषित करू हरी कथा. त्याने सदा चित्त समाधान. समाधान हा भगवंताचा प्रसाद आहे महाराज. शांती हा भगवंताचा प्रसाद आहे महाराज. आणि झालं काय आपलं दीपदीपिका मागून म्हणे, दीपदीपिका शशी तारा होतो का कोटीवरील परी न सरे निशी न उवे दिवस दिनकर नाथाचे या परीले. न उद्धारीजे न उद्धारीजे न उद्धारीजे गोपाळा विना न उद्धारीजे. त्या ज्ञानाशिवाय त्याचा तुमचा उद्धार होईल. किती काही पंत्या लावल्या, किती काही स्मशाने पेटावल्या, का म्हणे आता रात्र घालायची, ठराविक जागेत प्रकाश पडत त्याचा. पण किती काही प्रयत्न केले अंधार घालायला. एक सूर्यभात झाले त्याला, फक्त सूर्य निघला आणि रात्र अपेक्षाच ठेवून गेली. काही प्रयत्न करायची का, तसं अज्ञान तिमीर गेली. संत म्हणे दिसू लागली वाट नाचत प्रेमा छंदे चालू लागलो सपाट. एका जनार्दनी पावलो पंढरी पेट नगर भ्रमिता जन्म जावो परी प्रवेश एका द्वारी. नगर भ्रमिता जन्म जावो परी प्रवेश एका द्वारी. तैसा यजिजो भजिजो पूजिजो न उकलू नंद कुमारुडी. एकच मार्ग आहे त्या भगवंताकडे जायचा आणि तो फक्त संताला शरण जायचा. जसं ते दृष्टांत आहे महाराज. माऊलीचा अभंग आहे तो. कुणी पूर्वीच्या काळी आणि गावाला असे तट राहायचे आणि कोणी एक आंधळा व्यक्ती हा ज्ञान आंधळाच आणि त्या याला धरून धरून भीतीला धरून धरून जायचा आणि पूर्ण दरवाजा आला आणि दरवाज्यात प्रवेश करायचा. तर महाराज तिकडून ते काट्या कोट्या वर खडेल राहायचे, त्याला ती खाज यायची. तशी आपल्याला त्या दारात प्रवेश करायचा टाइम झाला की हे एक 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 विकार महाराज हे ती खाज येते आणि पुन्हा त्या चक्रात पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरी शयनम हे संसारे खलदुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मोहमते. अरे बाबा तिथं फक्त त्यानं एकच सांगितलं विषय व्याळे मिठी दिदलिया मुठी ताठी. ते तुझी गुरु कृपे दृष्टी निर्विष होय महाराज. काहीच नाही करायचं, फक्त पडवणी राहील ते ठाई. उगाच संताची अपाई न मागे न करी काही तुझी आनगा विठोबा. आणि जीव फक्त पडायला तयार नाही, पडून राहिला तर आपाप उद्धार. आपाप त्या नावेमध्ये जर बसलं महाराज पहिलं तेलाला 100% जाणार आहे. पहा सगळ्या ड्रायव्हरचे तोंड पुढे राहत्या, पण माझे सद्गुरूचं एक फक्त असं लक्ष आहे का नावेचा जो नावडे राहतो त्याचं तोंड प्रवाशाकडे राहतं आणि ते माझे सद्गुरू आहे महाराज. आणि फक्त इथं करायचं असलं तर फक्त त्यांची कास सोडावं नाही लागायचं.
कास धरणी बळकट झालो तरी काळावर नेत सोपी केली भाई वाट भव सिंधूवरून मान. ह्या संसार सिंधूतून तरुण जायला फक्त एकच मार्ग आहे आणि मग आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती महाराज संत सोडून समर्थ सद्गुरू सोडून कोणीच करू शकत नाही महाराज. आपल्या जीवनात सद्गुरू आले तरी आपण भिकाऱ्यावानी महाराज राज याची कांता काय भीक मागे मागणी म्हणे मनाची जोगी सिद्धी पाहिजे महाराज. कल्पतरूच्या झाडाखाली बसून भूत खाईन म्हणतो महाराज. कसं शक्य होईल महाराज. नाही दुर्बळाची कन्या दुर्बळ होतो आपण दुर्बळ. पण आता काय झालं महाराज समर्थाने केली अवदासा निवाली दारिद्र्याची महाराज. पण वाटत जीवाला चिंतन करावं लागल त्या पटीत तापावं लागल. ते जसं एखादं ते घिसडी पहा महाराज किती तापीत त्याला मग कसा आकार घेत ते तसं सद्गुरू आपल्या जीवनाला आकार देते महाराज. पण जीव तापायला तिथे भट्टीत पडायला तयार नाही. तापल्याशी प्राप्त होणार नाही महाराज. आणि मग त्या आनंदाचा आणि आपला कसा भेटल महाराज तो आनंद. म्हणून त्यांना सांगितलं का अशी माझी सद्गुरू मागणी हे जय जय व शुद्धे उदार प्रसिद्धी. उदारे ना संत उदारे महाराज. किती काय मी एखाद्याकडं पण देत नाही त्याला काय उदार म्हणते का. आणि इडत त्यानं सांगितलं संत सज्जनी मांडले दुकान जे जया पाहिजे ते आहे रे. भक्ती मुक्ती फुकाच्यासाठी कोणी तयाकडे न पाहिजे. कोण पाहू राहिलं महाराज फुकट आयता आला घरपासून येतो तुकाराम महाराज अभंग देव घ्या कोणी देव घ्या कोणी. म्हणे केवढं आहे त्यानं सांगितलं किंमत म्हणे आमच्या आयतात नाही मग फुकट घ्या. पुन्हा म्हणे खोटा आहे का खरा आहे मग फुकट जर द्यायला लागले तर खोटा आहे का खरा आहे. अशी जीवाची अवस्था झाली महाराज. पण सद्गुरू आपल्यावर कृपा दृष्टी त्यांना काही करा महाराज काही एक अपेक्षा नाही. फक्त तुका म्हणे मज आवडे तुझे नाम धूप दीप राम कृष्ण. आणि काय देऊ शकते म्हणे महाराज माणूस आपण कसा याने पूजा करू केशी राजा हाची संदेह माझा पिढी आता. आणि आपला संदेह काढायचं काम समर्थ सद्गुरू करते महाराज. संदेहाच्या सुटल्या गाठी पोटी झालो चित्र काय देऊ शकते आपण महाराज. रावण दक्षिणा तरी धातू नारायण ब्रह्मतेचे अन्न तुझे काही गाता तू ओंकार टाळी नादेश्वर नाचावया थार नाही कोठे. काय महाराज देजोग काय देवाची नामे देवाची आशिरी सर्व अलंकारी समर्पण एवढं करू शकतो महाराज आपण. याच्या पलीकडे देजोग आपल्याकडे काही नाही. आणि मग जर अशी सद्गुरूची आपल्यावर कृपा झाली महाराज आणि तो जीवच बरोबर भगवान भोले बाबाच्या त्या प्रसादाला फक्त सेवा हा गारवंता स्वाधीन तरी सुभाता तनो मनोजिगे चरणाशी लागावे गर्वत्वा करावे दास्यत्व सकळ महाराज. पाहना दास्यत्व निकट हनुमंत पै केले म्हणून देखिले रामचरण बळी आणि भीष्म प्रल्हाद नारद विभीषण वरद चंद्रार्क व्यास आणि वशिष्ठ वाल्मिकाधिक अनेक पुंडलिक शिरोमणी शुक दीप योगी रंगले श्रीरंगी परीक्षितीच्या अंगी ठसवले. जे शुकाचार्यानं राजा परीक्षितीला दिलं ते आपल्याला घरी आणून दिले. घरी आणून दिले ती वस्तू कळत का आपल्याला त्याचं मोल. पण कळलं एक दिवस 100% नाही कळत अशी म्हणायची सोय नाही महाराज. हे म्हणायची सोय नाही. कारण हा जो महाराज आम्ही भरपूर हिंडतो म्हणजे हे काही मोठं पद म्हणून नाही सांगत. भरपूर हिंडलो पण ठराविक ठिकाणी अशा स्थिती पाहायला भेटते महाराज. म्हणून लय आमचे हे गेवरायचे अण्णा कायम सांगायचे एकदा या तुम्ही आमच्या मेजर साहेबाकडं एकदा या आमच्या मेजर साहेबाकडं. तसा मी षष्टीच्या टायमाला तिथे एक कार्यक्रमाला येत राहतो. वेळ नाही राहत आपल्याला त्याच्यामुळं हा असल्यामुळं कायम षष्टीला येत राहतो. मी 3-4 वर्षातून येतो. आणि कसं आहे तुम्ही आता इतक्या टाइम ऐकून घेतलं मी काही लय ज्ञानी नाही. साळुंकी मंजुळा बोलत अशी वाणी पण शिकवता माझी सद्गुरू समर्थ बंधू बाबा असतील संपूर्ण मानिका असेल महाराज. काय केलं ह्या लोकांना काय केलं. नारायण महाराज जालनकर काय अवस्था झाली महाराज. मला ते प्राप्त करून होईल. आणि गिरनार पर्वतावर किती दिवस त्यांना आणि आता जसे पाटलाचं उपोषण चालू उपोषणच मला त्या भगवंतासाठी अट्टहास केला. आणि जर भगवंत मला जर अनुग्रह पाहिजे तर भगवान दत्तात्रय ऐकून मान्य नव्हतं त्यांना दुसरे कोण. आणि तुलाच द्यावा लागेल तवशीत मी अनुग्रह घेईन. आणि त्यांनी दिवस सांगितले आणि नाही अनुग्रह झाला तुम्ही या कड्यावरून देह समर्पण करीन उडी टाकून देईन म्हणून गिरनार पर्वतावरून. सामान्य नाही महाराज यांनी आपलं मगच सांगितलं एका एका दिशा केला नाश
मग कनिष्ठ महाराज हे आपल्याला ऐकतं आणि एवढी गोष्ट सिद्ध आहे ते आता त्यांना घेऊन सिद्ध करावं लागलं. हे स्वयंसिद्ध आपल्याकडे महाराज. प्रत्येक साधूची कास लागून येईल त्याला महाराज. त्याचं जाजवल्य पुढे पुढे वाढत येईल. नामा म्हणजे अग्नी महाराज. पण हा आणि मग असे ते नारायण महाराज जालवंकर पहा महाराज. आणि उडी फेकस्तोवर सुद्धा नाही बरं का. जेव्हा जीवदशा पूर्ण संपत नाही तोपर्यंत नाही महाराज. आणि जेव्हा उडी टाकली लगेच 3 श्री 6 हात तया माझे दंडवत काके झोळी उठले श्वान नित्य जाणवायचे भगवान दत्तात्रयाने आणि झेलून घेतलं महाराज. पहा पडवून राहील ना तर कल्याणला पहा महाराज. चांगले चरित्र पहा, चांगले चरित्र पहा. हे तुला दे स्वामीनं ठरवलं सगळं. कोणा 500 पारायण केले, कोणा 1000 पारायण केले दासबोधाच. पहा कल्याणचं थोडं चरित्र वाचा. चिंता करीतो विश्वाची ग्रंथ वाचवा मग शिष्य काय असतो कळण महाराज. समर्थ रामदास स्वामीचा कल्याण नावाचा शिष्य. आणि स्वामी म्हणे आता उद्या आपल्याला कोणीतरी शिष्य नेमायचं आणि मला आता हे कोणाचं तरी ताब्यात द्यायचं. प्रत्येकाला वाटायचं मी 1000 पारायण केले, कोणा 500 केले, कोणा 700 केले प्रत्येक जण. पण महाराज माझा कल्याण आणि सगळं सद्गुरूंना सांगेल तेवढंच. दासबोध जेव्हा सांगितलं स्वामी कल्याण स्वामीने लिहून तेवढंच पारायण द्यायचं. त्याच्या व्यतिरिक्त फक्त सेवा केली महाराज. अभ्यास नाही लागत इकडं. अभ्यासाचं काम नाही, हे फक्त सेवेला प्राप्त होतं. सेवा हा दारवंटा मला हे सांगायचंय. आणि मग कल्याण जेव्हा स्वामीनं ठरवलं म्हणजे आता कोणीतरी नेमणूक करीन आणि मग पहा प्रत्येक जण याची त्याच्या पुढे हा त्याच्या पुढे. प्रत्येकाला वाटायचं आता का स्वामी माझं नाव घ्या त्या, आता का स्वामी माझं नाव घ्या त्या. पण कल्याण मात्र फक्त आपल्याला पुन्हा एक श्री गुरु भेटणार आहे. कुठे रांगोळ्या काढ त्या गडबडीत महाराज. पण स्वामी स्वामी होते ते संत संत असते महाराज. त्यांना गारगोटीने रेखाळत असत्या. संत काय सामान्य नाही राहत महाराज. तिने ताळाचं ज्ञान राहतं. भूत भविष्य कळू येते वर्तमान महाराज. आपलं थोडं वर्तमान सुद्धा माहित राहतं. कोणाच्या हातात नसतं देत संत, कोणाच्या हातात नसतं देत. आणि मग स्वामींना आपल्या त्या जटा ऑलरेडी होत्या मोकळ्या केल्या, हातात तलवार घेतली आणि पंकज असा गण लावला. आणि आता जर कोणी आला तर त्याचा जीवच घेतो म्हणे. कवड्याच्या माळा गळ्यात घातल्या रामदास स्वामींना. आता कोण जाईल, आता कोण जाईल. हे बाकीचे म्हणे कल्याण कल्याण. स्वामी काय म्हणते पाहिजे वाटलं एखादा गेला तर कल्याण जाईल. स्वामी काय जाजवल्य महात्मा होते. आणि मग महाराज तो कल्याण स्वामी म्हणजे थांब कल्याण तुझा जीवच घेईल. तो म्हणे ज्या दिवशी डोक्यावर पाय ठेवला त्याच दिवशी जीव देईल महाराज. तुका म्हणे बळी जीव दिल हा पाया तळी. ज्या आपण जेव्हा आपली जीवदशा संपन्न महाराज. हा तुका म्हणे बळी जीव दिल हा पाया तळी. महाराज ही जीवदशा आणि ही आपली जीवदशा फक्त जाईल तर तुझी हे गुरु कृपे दृष्टी निर्विशुभ महाराज. आणि असं फार बोलायसारखा विषय महाराज. आपल्याला हरिपाठ आहे, पुढले कार्यक्रम आहे. आणि त्याच्यामुळं झालेली सेवा भगवंताच्या समर्थ बंधू बाबाच्या चरणी अर्पण करून थांबतो महाराज. एवढा वाकडा काही शब्द गेला असेल बोलण्याच्या ओघामध्ये महाराज. मी बोलत नव्हतो. शिकविता धनी वेगळाशी काय मी आपण बोलावी उत्तरे न हे दास खरा तरी हा झाला शिलांगोरा. याशी काय करू आता. संत जाणे त्या काय अवस्था आहे आपली झाली. संत जाणे ते आपण किती अवतार आणले महाराज. आणि सगळ्याला एक सूचना म्हणजे काय मी सांगत राहतो. साधू कपडेवर पाहू नका, साधू कपडेवर पाहू नका कोणाटा होईल. आणि अशी भावना ठेवा जशी त्या चौरंगी नाथाला घालती महाराज. त्याला तपाला बसून दिलं आणि मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ निघून चालले तर त्याचं एक वाक्य होतं चौरंगी नाथाचं. तुम्हाला लय शिष्य म्हणे, तुम्हाला भरपूर शिष्य म्हणे, पण मला फक्त तुम्ही सद्गुरू. हा भाव जर म्हणत असेल महाराज जीवन मुक्त अवस्थेत नाही काहीच करायचं काम नाही. मग ठाईचं दर्शन करा एकचित्त. हा तवर मग ग्रंथ वाचून नाही खेळ जाणार. नाथ बाबा सांगा त्या न लगे तीर्थाचे भ्रमण न लगे दंडन मंडन. तेच नाथ बाबा सांगा त्या तीर्थयात्रे सुखी जाऊ. कधीच मिळ नाही जमणार आपल्याला. फक्त एक करा तिथं आपलं जिथं गुरुवारी सांगत राहत्या जिथं डोकं ठेवलं ना तिथं डोकं नाही लावायचं फक्त. आणि आपलं काम झालं समजायचं न हे दास खरा तरी हा झाला शिलांगोरा. याशी काय करू आता तू हे सकळ जाणता नाही पुण्य गाठी जे देसू कोणासाठी. तुका म्हणे
काय उपाधी वाढवली कृपानिधी भगवंता तुलाच माहिती हे काय आहे. जय जय व शुद्ध असं माझ्या समर्थ सद्गुरूचं स्वरूप आहे. उदार आहे, प्रसिद्ध आहे आणि आनंदाचा ते आनंदाचा आपल्यावर वर्ष करत्या आणि ते आपल्याला विषयाला मिठी मारले महाराज आणि ते आपल्यातून जाऊ शकत नाही. पण नुसते सद्गुरूची कृपा दृष्टी झाली ना तर ते तुझी गुरु कृपे दृष्टी निर्विष होई महाराज. सर्प बसलेला सुद्धा उतरून गेला उतराला सर्प निवारणी भ्रांती एका जनार्दनी आलीशी प्रचिती. महाराज झालेली सेवा सद्गुरूच्या चरणी आणि समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल 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 पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. सद्गुरुनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. आज नवनाथ महाराज होते या ज्ञानेश्वरीवर आपणा सर्व साधक मंडळींना जे गुरु बद्दल